ही आमची परंपरा आहे की आमच्या कराड तालुक्यातील विशेषतः माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात, काही माथाडी काम करतात, काही रोजगार करतात आणि त्यांचा मेळावा मी दरवेळेला नवी मुंबईमध्ये घेतो, पुण्यामध्ये घेतो. आज नवी मुंबईमध्ये कृष्णदास भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे. त्या मेळाव्याला बंटी पाटीलजी, भाई जगताप, दादा पवार उपस्थित आहेत, उदय सिंग गुंडाळकर आहेत आणि दक्षिण कराड मतदारसंघातले मुंबई स्थित उद्योजक असतील, मग व्यापारी असतील, काही कामगार असतील, कामगार नेते असतील, हे सगळे इथे उपस्थित आहेत. आणि हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम दर 5 वर्षात निवडणुकीच्या वेळेला आणि मध्यंतरी आम्ही घेत असतो, त्याप्रमाणे हा कार्यक्रम होतो. आज आपण इथे मेळावे घेत आहे. मित्र पक्षातर्फे देखील कराडमध्ये ठाकरे गटाचे इंद्रजित उमेदवारीचा आता प्रश्न नाहीये. आमच्या समोर एकच उद्दिष्ट आहे की हे भ्रष्ट महायुती सरकार आम्हाला लवकरात लवकर घालवायचंय आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली एक अतिशय भक्कम सरकार आम्ही देणार आहोत. महाराष्ट्राची गेली 10 वर्ष वाया गेलेली आहेत. पुन्हा महाराष्ट्राला आम्हाला प्रथम क्रमांकावर आणायचं. अजित पवारांच्या सभेत लोकांना पैसे वाटल्याचा आरोप झालाय. जितेंद्र आव्हाडांनी जसा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. पवारांच्या सभेला पैसे देऊनही लोक जमत नाही, गर्दी जमवण्यासाठी भ्रष्टाचाराचे पैसे वापरले जातात, असं जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलं. मला काही त्याबद्दल माहिती नाही. त्यांना विचारलं तर जास्त चांगलं. आम्ही काय उत्तर देणार? आरोग्य आणखी मोकट आहेत, आणखी हरीश नाही केलं त्यांना त्याच्याबद्दल कुठले बदलापूर. आता ते बदलापूर बद्दल गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे उत्तर दिलं पाहिजे की जे माणसं फरारी आहेत त्यांना अजून का पकडलं जात नाही, या चौकशीमध्ये त्यांची चौकशी का केली जात नाही, आणि ज्या व्यक्तीला मारून टाकले, ज्याचा आवाज बंद केलेला आहे, त्याच्यामागे काय काळं गोट आहे हे शोधून काढलं पाहिजे. मला वाटत नाही की महाराष्ट्रातले पोलीस त्यांना निपक्षपाती चौकशी करून दिली जाईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टानंच खरं म्हणजे आपल्या अधिकारामध्ये चौकशी केली तरच खरं सत्य बाहेर निघेल. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला का? कधीपर्यंत सुटणार आहे? आमचं एक जागा वाटप अतिशय सुरळीतपणे चाललेलं आहे. योग्य वेळी आपल्याला जाहीर करू. नवी मुंबईमध्ये जागा मिळेल का काँग्रेसला? आमची जागा प्रत्येक ठिकाणी जिथे आमची ताकद तिथे घ्यायचा प्रयत्न आहे. तर प्रत्येक मतदारसंघाबद्दल मी काही बोलणार नाही. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला काही फायदा होईल का असं मला काय वाटतं? नाही बघा, योजनेचा आम्ही समर्थन केलेलं आहे कारण ही योजना मुळात आमचीच आहे. आम्ही कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये 2000 रुपयाचं आश्वासन दिलं आणि दिले त्या ठिकाणी. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा महिलेचा हक्क आहे की जी बिनपिकारी काम घरी करते, स्वयंपाकाचं काम असेल, मुला सांभाळण्याचं काम असेल, बांधण्याचं काम असेल, त्याकरता कोणी तिला मोबदला देत नाही आणि तो हक्क आहे असं आम्हाला वाटतं. सर हिंदी में जानना चाहेंगे ये लाडकी बहन. आज यहाँ पे कराड़ नागरिकों का सम्मेलन आयोजित किया है, आप क्या बताएंगे? देखिए, मेरे विधानसभा क्षेत्र से बहुत सारे लोग यहाँ काम करते हैं. कुछ कोयना बांध से विस्थापित हुए तो वो यहाँ आए हैं और उनका विधानसभा क्षेत्र से बहुत जुड़ाव है. तो हमेशा हम हर साल या हर 5 साल में इन लोगों का यहाँ पे एक सम्मेलन आयोजित करते हैं. आज दक्षिण कराड़ विधानसभा क्षेत्र का एक भव्य सम्मेलन यहाँ पे नवी मुंबई में आयोजित किया गया है. सतीश पाटिल जी आए हैं, भाई जगताप जी आए हैं, जो हमारे कामगार नेता है उल्लादादा पवार आए हैं. तो एक काफी खुशी का, उत्साह का माहौल है क्योंकि हम एक ये घरेलू स्नेह सम्मेलन है. थैंक यू. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.